हॅलो मित्रांनो, आमच्या इकडं बंधाऱ्यावर पाणी आलं होतं म्हणून मी पाण्यासाठी चाललो होतो. समोर चाललो पण समोर खड्ड्यात लय मोठं होत नाही का, मग चाललोच होतो. हळूहळू चाललोच होतो पुढं. तिथं म्हणलं माणसं कायला एवढी गोळा झाली नाही का. मग पाहिलं तर ती माणसं मासे पकडायला जमा झाली ती नाही का. माणसांपासून पुढं ढळालो, चाललोच होतो पुढं की अरे बाबा म्हणलं उद्या बैल पोळाय नाही का. म्हणून पोर डायरेक्ट पाटामध्ये घोडे बैल धुवायला लागलेत नाही का. म्हणलं चला अजून थोडं पुढं जाऊ म्हणलं. मग पुढं आलोच नाही का. मग पुढं आंब्याचे झाडं बिडं होतं नाही का. पर एकदम आंब्याच्या झाडांपासून थोडं पुढं निघलो. एकदम दमादम चाललो होतो. तिथे पाठी बिटी लागेल होती नाही का. पाठी बिटी पाहिली, चाललो होतं पुढं हळूहळू. पुढं जाताच मग म्हणलं म्हातारी जुनी गाडीत नाही का. आलो गाडी घेऊन, पण समोर रस्ताच एवढा बारीक होता का. म्हणलं आता तुम्हाला डायरेक्ट पुढलं दाखव म्हणलं. याच्यावरून म्हणलं मी पडन. तिच्यावर परत पुढं आलो. पुढं आल्यानंतर हे मित्र मला हात करत होते, काय रे म्हणजे. म्हणलं काय नाही भाऊ, चाललो बंधाऱ्यावर पाणी पाण्यासाठी. तेवढ्यात पाणी पाहत आलोच होतं पुढं मी. त्या खोलीवाल्यापाशी थांब म्हणे तर म्हणजे नाही थांबलो नाही का मी. तिथून पुढं गेलं निघून डायरेक्ट इकडं समोर आलो. डायरेक्ट म्हणलं आता पाहू, डायरेक्ट पाणीच पाहू आता नाही का. डायरेक्ट तिथून आलो तसं आलो असं डायरेक्ट म्हणलं आता इथं गाडी उभा करू, यांना पहिलं पाणी दाखवू, मग आपल्या कोणासंग बोलायची कोणासंग नाही पाहून घेऊ म्हणलं. तिथं उभं केली गाडी उभं केली, गाडीवरून खाली उतरलो. मग म्हणलं पाहू आता पाणी कसं काय. नाथखोळा जळगाव धुळा कसं काय पाणी. मित्रांनो कसं वाटलं पाणी, पाहून घ्या पाणी किती भारी, किती सुंदर पाणी पाहून घ्या. एक नंबर पाणी बरं का. पण मी बी तेवढं ते पाणी पाहिलं, म्हणलं आपलं देवीचं मंदिर बी पाहून घ्या म्हणलं. नाथखोळा नाही का डायरेक्ट इकडे लाईट बीट एकदम. आणि नंतर म्हणलं यांना एकदा स्लो मोशनमध्ये पाणी दाखवा नाही का शेवटला बार म्हणलं. एवढं पाहून घ्या कसं काय नाद आहे ना मित्रांनो. पहा स्लो मोशनमध्ये कसं दिसते पाणी. फवारे एकदम नाद येतो नाही का. एकदम नाथखोळा, एकदम नाथखोळा. पाणी पाहून घ्या कसं काय. पाण्याची क्वालिटी अँड क्वांटिटी पाहून घ्या पाण्याची कसं काय. यावंच लागतंय कुठं, वजर बंधारा टॅमवर. बाय बाय मित्रांनो, भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये.